महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरात सध्या गदारोळ सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। काँग्रेसमुळे महिलांना आरक्षण देणारा कायदा अंमलात येऊ शकला नाही असा दावा भाजप करते, तर मतदारसंघ पुनर्रचना मंजूर करून घेण्यासाठी भाजप महिला आरक्षणाचा मुखवटा पुढे करते असा आरोप काँग्रेस करते। याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकातील कुणीही माझ्याशी खुली चर्चा करावी असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी केले। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। फडणवीसांच्या या आव्हानाला खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले। मुख्यमंत्री सांगतील त्यावेळी आणि सांगतील त्या ठिकाणी आपण चर्चेला तयार आहोत असं प्रति आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलं। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे, कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना। देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसलाही लक्ष केलं। महिलांचा आणि इतर घटकांचा अपमान करणं हा राहुल गांधींचा छंदच आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे, त्याच्यामुळे ते काही माफी मागतील। खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची। मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये। महिला आरक्षणासाठी भाजप महाराष्ट्रामधून 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहे। याशिवाय भाजप महिला आरक्षणासाठी मेळावा आयोजित करणार आहे। या सगळ्या गदारोळात 2029ला महिलांना आरक्षण मिळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळू शकलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।